सो हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहे हे क्यूट पाउचेस. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो. म्हणजे जसं पेन्सिल, पेन, स्टेशनरी आयटम, कलर्स, जसं क्रेयॉन, स्केच पेन्स, तसं आपण ह्याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. A4 साईजचा नाहीतर स्क्वेअर साईज पेपर घेतला तरी चालेल. इथं मी A4 साईज पेपर घेतला आहे आणि त्याला असं हाफमध्ये फोल्ड केले आणि मग जे एक्सेस पार्ट आहे त्याला मी कट करणार आहे. आणि मग हे बघा, कट झाल्यावर हे अशा टाईपचं दिसतं. मग हे वेगवेगळं झाल्यावर एक पार्ट तिथे ठेवायचा आणि एक पार्ट घ्यायचा आहे, स्क्वेअर पार्ट घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला त्याला हाफमध्ये फोल्ड करायचं आहे. तर असं हाफमध्ये फोल्ड झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे परत. आणि मग असंच सेम दोन्ही साईडला हाफ पाहिजे तसं परत एकदा करायचं. आणि जी लाईन असेल ना तिथे असं दुसरा पेपर ठेवून तसं फोल्ड करायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मग ह्याला फ्लिप करायचं आहे घेऊन अशा टाईपचं. आणि मग फ्लिप झाल्यावर तुम्ही बघू शकता असं दिसेल. आणि मग आपल्याला त्याचं एक साईड असतो ना, एक साईड उघडायचं आहे. आणि मग तिथे असं रेक्टँगल असेल त्याला ट्रायंगलमध्ये करायचं आहे, ट्रायंगल शेपचा. आणि मग असंच सेम दुसऱ्या साईडला पण करायचं आहे. तुम्ही बघू शकता असं सेम करायचं आहे. आणि मग हे झाल्यावर हे अशा टाईपचं दिसतं. तर आपला पाऊच रेडी आहे. आता फक्त ह्याला डेकोरेट करायचं आहे. तर डेकोरेट कसं करायचं, तर सगळ्यात पहिले आपल्याला आपण जो एक्सेस पार्ट घेतला आहे त्याला काय करायचं आहे, हाफमध्ये फोल्ड करायचं आहे. म्हणजे थोडंसंच पार्ट कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला कट केलं आहे. आणि जे बंद साईड आहे तिथनं इयर्स शेपचं कापायचं आहे. म्हणजेच असं गोल गोल नाही, फक्त असं इयर्स शेप दिसायला पाहिजे तसं कापायचं आहे. तुम्ही छोटं मोठं पण पेपरच्या बाहेर नाही जायला पाहिजे. आणि मग आपल्याला त्याला कट करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता असं कट केलं आहे. आता आपण या इयर्सला कलर करणार. तर मी या इयर्सचा कलर कॉम्बिनेशन ठेवणार आहे, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन. तर मी हे दोन कलर्स वापरणार आहे. मी इथं स्केच पेन यूज करते, तुम्ही काही पण यूज करू शकता. आणि मग ह्याला कलर करायचं आहे पूर्ण. आणि मग असे दोन झाल्यावर मी लाईट कलर घेतला आहे, बाहेर डार्क आणि आतमध्ये म्हणजे खाली लाईट कलर करायचा आहे. मग असे दोन्ही झाले आहे. मग आपल्याला आपला पाऊच घ्यायचा आणि त्याच्यावरती असं चिटकवायचं आहे. असे आपल्याला दोन्ही कानं चिटकवायचे आहे. आणि मी इथं B7000चाच ग्लू घेते, तो माझ्यासाठी परफेक्ट आहे म्हणून. आणि मग त्याला नीट चिटकवायचं आहे त्याच्यावर, म्हणजे असं निघणार नाही आणि स्लिपरी तसं होणार नाही, म्हणजे सटकणार नाही. आणि मग चिटकवल्यावर दोन्ही हे बघा, तुम्ही बघू शकता चिटकवल्यावर असं दिसतं. पण त्याचे मग आपल्याला त्याचे डोळे काढायचे. हे बघा, आता आपण इथे डोळे काढले आहेत. आणि मग फेस स्माइली काढायची, म्हणजेच फेस काढायचा जसा. आणि मग त्याला थोडंसं ब्लश द्यायचं आहे, म्हणजे असा. तसंच सेम साईडला द्यायचं आहे ब्लश. तर इथे आपला पाऊच रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता आपले पाऊच रेडी आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही पण ठेवू शकता, नाहीतर कॅरी पण करू शकता कोणत्या पर्समध्ये. नाहीतर हे तुम्ही स्कूलला पण घेऊन जाऊ शकता. फक्त नीटच बॅगेत ठेवायचं.